राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुतेंचा अर्ज। मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। मवियाकडून शरद पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल। सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। पार्थ पवारांकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवारांना उमेदवारी। सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत अर्ज भरलाय। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी। राहुल शेवाळेंचा पत्ता कट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज दाखल। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर। अमित शहांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। अजित पवारांच्या घातपाताचा संशय। देवगिरी बंगल्यावर रात्री 20 ते 25 आमदारांची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा। डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका व्यक्त। सुनेत्रा पवारांनी दादांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू आमदारांना दाखवल्या। अजितदादांचा अपघात झालेल्या VSR विमान कंपनीचा मालक VK सिंगची CID कार्यालयात चौकशी। पुण्यातील CID कार्यालयात चौकशी सुरू। जय पवारांनी रोहित सिंगचा विमानात पायलटच्या बाजूला झोपलेला व्हिडिओ ट्विट केला होता। विधिमंडळामध्ये थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक। उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार। या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या मुंबईतील निवासस्थानी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आंदोलन। कांदा आणि दूध दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घेऊन विधानसभेत हमीभाव जाहीर करण्याची ही मागणी। आझाद मैदानात ई-चलान विरोधात आंदोलन। माल वाहतूकदारांकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा। आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक सहभागी होणार। पोलिसांकडून बंदोबस्त। जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर युद्धाचा तात्पुरता परिणाम। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक विस्कळीत झाल्याने किमती वाढल्या। जागतिक तेलाचा साठा हा मुबलक प्रमाणात राहील। अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांकडून। इराण युद्ध रोखणारा वॉर पॉवर्स बिल अमेरिकन सिनेटने फेटाळलं। डोनाल्ड ट्रम्प यांना आता कुणीच रोखू शकणार नाही। आता कायदेशीर अडथळा दूर झाल्याने इराण अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता। डॉलरच्या किमतीत रुपया 58 पैशांनी मजबूत। काल रुपया 92.15 प्रति डॉलरवर बंद झाला होता। आजचा व्यवहार सुरू होताना रुपया प्रति डॉलर 91.57 वर उघडलाय। लष्करी तळ वापरण्यासाठी स्पेन आणि जर्मनीकडून अमेरिकेला नकार। सैन्य ताकदीने प्रश्न सुटणार नाही, जर्मनीची ठाम भूमिका। अमेरिकेच्या लष्करी मोहिमेला मोठा अडथळा। मध्य पूर्वेत युद्धाच्या परिस्थितीमुळे कतारमध्ये हाय अलर्ट जारी। दोहामधील अमेरिकन दूतावासाजवळ राहणाऱ्या रहिवाशांचं तात्पुरतं स्थलांतर। इराणच्या क्षेपणास्त्रांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकन दूतावास रिकामी करण्यात आलाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यांमुळे तेहरानमधील निवासी भागांचं मोठं नुकसान। तेहरानमधील आजूबाजूच्या निवासी भागात जोरदार हल्ल्यात जनजीवन विस्कळीत। देहूनगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 378वा वैकुंठ गमन सोहळा। महाराष्ट्रातून लाखो वारकरी दाखल। मंदिर प्रशासनाकडून फुलांची आकर्षक सजावट। स्वतंत्र दर्शन रांगा आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तासह जय्यत तयारी। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ कायम। शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाराजवळ नदीला जलपर्णीचा विळखा। नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण। शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर। मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट। तापमानाचा पारा 39 अंशावर।
दादर चौपाटी परिसरात उन्हाचा कडाका, हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडला येलो अलर्ट। 2-3 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचीही शक्यता।